नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला मेथी फ्राय झटपट होणारे बनवून दाखवते. खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तुम्ही डब्यावर सुद्धा नेऊ शकता. चपाती, भाकरी, फुलके गरमागरम खायला घ्या. मस्त अशी झणझणीत ही भाजी बनवून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आता या ठिकाणी मेथीच्या जुड्या घेतलेल्या आहेत. त्यालाच पेंड्यासुद्धा बोलतात आमच्या इकडे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे मेथी किती लोकांसाठी बनवायची त्यानुसार. आता मेथी मी हे निवडून घेते. मेथी निवडताना कधी पण दांड्यासुद्धा घ्यायच्या मेथीच्या. जे कवळ्या असतात ते त्याच्यामध्ये व्हिटॅमिन भरपूर असतात, त्यामुळे इथे सांगते. आता या ठिकाणी मेथी निवडून झालेली आहे. आता 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. एका खलबत्त्यामध्ये इथं वाटण करून घ्यायचं. हिरवी मिरची ही खूप तिखटाची आहे. कमी तिखटाच्या मिरच्या तुम्ही इथे वापरू शकता तुम्ही. आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा जिरं टाकायचं. आणि हे वाटण वाटताना आबडधोबडच वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायची गरज पण नाही. आणि इथे पाहू शकता, इथे वाटण तयार आहे आपलं. अशा प्रकारे वाटण. आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेते. आता एका कढईमध्ये तेल आपल्याला इथे आवडीप्रमाणे ठेवायचं. पालेभाज्या म्हटलं की थोडंसं तेल जास्तच आलं, आणि तेल थोडंसं जास्तच असू द्या. मेथीच्या भाजीमध्ये ते मेथी फ्राय चवीला खूप छान लागते. आणि तेल छान गरम करून घ्यायचं. तेल छानच गरम करून घेताना त्यामध्ये टाकायचं आपल्याला एक बारीक चिरून असा कांदा, मोठ्या साईजचा टाकलेला आहे. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा, छान लाल कलर येईपर्यंत. आणि बऱ्याच जणांना मूग डाळ टाकून मेथी आवडते खाण्यासाठी, पण ही मेथी फ्राय आहे. आणि ही मेथी फ्राय अशा प्रकारे तुम्ही करून बघा. आता इथे कांदा झालेला आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा इथे बघा. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वाटण, खलबत्त्याला ठेचलेलं. त्यालाच आपण असा जर ठेचा अख्खा आपण तेलामध्ये जरी तळला ना, खूप छान लागते. आता 1 ते 2 मिनटासाठी छान परतून घ्यायचा. लसण आहे त्यामध्ये कच्चा, त्याच्यामुळे आता भाजी त्यावरून टाकायची. 1 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅस कमीवरच ठेवायचा. भाजी टाकताना ठसका होतो, त्याच्यामुळे गॅस कमीवरच असू द्या. आता चमच्याने भाजी पण यामध्ये छान परतून घेते मी. आणि पाण्याचा हबका वगैरे काहीच मारायची गरज नाही, कारण भाजीला पाणी सुटते, त्याच्यामुळे पाण्याची गरज इथे पडत नाही. आता हे झाकण ठेवून मी आता भाजी छान शिजून घेते. आणि भाजी शिजवताना कमी जास्त वेळ लागू शकतो. भाजी छानच शिजून घ्यायची, कारण आपण भाजीच्या दांड्या पण घेतलेल्या आहेत, ते पण छान शिजल्या गेले पाहिजे. पाहते मी इथे बघा, अजून एखादा मिनिट लागेल भाजी शिजण्यासाठी. भाजी शिजलेली नाही आहे छान. आता परत एक वेळेस एखादी वाफ काढून घेते झाकण ठेवून. आता पाहते मी, एखादा मिनिट झालेला आहे. आता छान भाजी शिजल्या गेलेली आहे बघा. पाणीसुद्धा आटलेलं आहे. अशा प्रकारे मेथी फ्राय तयार आहे. फुलक्यासोबत ही भाजी खूप छान लागते. नक्कीच करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर. भेटूया एक नवीन व्हिडिओ.